नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आज आपण बनवा लागलो आहे तो अशा गोष्टीवर आहे की अजून उन्हाळा लांब आहे, तोपर्यंतच विहिरींचं जे पाणी आहे त्याची जी पातळी आहे ती कमी होत आहे. तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपला जे आपले कोणी शेतकरी बांधव मित्र आहेत त्यांनी आपला चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आजचा विषय मी असा सांगणार आहे की तुम्हाला पाण्याची पातळी ह्या वर्षी जी आहे, पाऊस भरपूर प्रमाणात पडला, पण काही ठिकाणी जी पाण्याची पातळी आहे ती एकदम खालावलेली आहे. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर पाहू शकता, माझे नाव आहे किरण शिंदे, वाघोली, गाव वाघोली, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. तर मित्रांनो, हा जो भाग बघताय तुम्ही, अशा पद्धतीने आमच्याकडे हा डोंगराळ शेतीचा भाग आहे. मित्रांनो, मी एक युवा शेतकरी आहे. तर आपण गेली 2-3 वर्ष झालं ढबू, शिमला मिरची, तसेच खरबूज, यानंतर टोमॅटो असेल आणि इतर भाजीपाला पिके आपण आपल्या शेतीमध्ये घेतो आहे. मित्रांनो, आपण यापूर्वी आमचा व्हिडिओ गव्हाचा प्लॉट किंवा मका प्लॉट बघितलेले आहेत. परंतु मित्रांनो, ह्या वर्षी पाऊस झाला हे खरं आहे, पण जो पाऊस झाला त्याचा काही प्रमाणात फटका बसला आमच्या शेतीला की शिमला मिरची बऱ्यापैकी यावर्षी उत्पन्न म्हणावं त्या क्षमतेने निघले नाही मित्रांनो. कारण पाऊस एवढा होता की रोगापासून आपल्याला कंट्रोल करता आलं नाही. बऱ्याच गोष्टी, थ्रिप्स वगैरे या रोगामुळे आपले प्लॉट बऱ्यापैकी फेल गेलेले आहेत. आणि रेटचाही प्रॉब्लेम होता मित्रांनो. रेट पण जास्त काय मिळाले नाहीत यावर्षी. तर आपण बघू शकताय, अजून आज आपल्याकडे मला वाटते आज 27 जानेवारी आहे. तर मित्रांनो, विहिरीची पातळी जी आहे पूर्ण खालावलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण जे उन्हाळी बागायत करणार आहोत ह्यावर्षी, तुम्ही पाहू शकताय ही जी विहीर आहे आपली. तर मित्रांनो, आपण बघू शकताय की पाणी पातळी विहिरीची आता सध्या पूर्ण खालावलेली आहे. अशा पद्धतीने की आपली विहीर आहे. तर हा जो भाग आहे आमचा कवठेमहांकाळ तालुक्यातील वाघोली गाव आहे. इथे यापूर्वी जे म्हणजे दुष्काळी तालुका म्हणूनच ओळख आहे, पण आता सध्या जरा काही भागात आमच्या टेंबू असेल, म्हैसाळचे पाणी आले आहे. तर मित्रांनो, आमच्याकडे पण टेंबू या कालव्याचे काम झालेले आहे, परंतु आमच्या गावासाठी ओपन कॅनॉल नसून पाईपलाईनने येणारा कॅनॉल आहे. त्याच्यामुळे ते जवळजवळ नंबर्स म्हणजे गाव वाईज नंबर पाडून असं 2-2 दिवसात शेड्यूल, 3-3 दिवसात शेड्यूल बनवण्यात आले आहे. तर मित्रांनो, आता जेव्हा पाणी सुटेल तेव्हाच या विहिरीमध्ये पाणी येईल. पण आता असा प्रॉब्लेम झाला आहे की यावर्षी लवकर पाण्याची पातळी खालावलेली आहे. कशामुळे खालावली याचं काही कारण स्पष्ट नाही, पण गेल्या वर्षी या तुलनेत ह्यावर्षी आमच्या भागात तरी पाण्याची पातळी सध्या खालावत आहे. त्यामुळे उन्हाळी बागायताला या भागात फटका बसणार आहे मित्रांनो. तर आता जी चाऱ्यासाठी वगैरे जनावरांच्या जी आपण मका वगैरे लागवड करणार आहे त्याच्यासाठी पाणी उन्हाळ्यात राहील का कमी पडेल शेतीला याची काही गॅरंटी नाही. तर पाणी एकदम व्यवस्थित त्याचा वापर पण केला पाहिजे. तसाच शेतकरी मित्रांनी, माझं तर मत आहे की आपण पाटावर असेल किंवा साध्या प्रवाही सिंचनाद्वारे शेती न करता ठिबक सिंचनावर जादा भर दिला पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा. तर मित्रांनो, मला सांगायचं कारण हेच की हा व्हिडिओ बनवला आहे की जे आमच्या भागात जी आता कॅनल प्रणाली आहे ती लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठीच आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे तो बनवलेला आहे मित्रांनो. धन्यवाद. आपला चॅनल बघितलं म्हणजे आपला जे व्हिडिओ बघितला